नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. आज 26 जुलै, कारगिल विजय दिवस. कारगिल युद्धाच्या 25 वर्षांनंतर काय बदललंय भारतासाठी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. मात्र सुरुवात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीनं करूयात. लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा बदल दिसला तो महायुतीमध्ये. इथं प्रमुख नेते एकत्र दिसू लागले, समन्वयाची भाषाही करू लागले. नेते एकत्र दिसले तरी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव उघड होऊ लागला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या. विधानसभेचं अधिवेशन पार पडलं आणि लाडकी बहीण, युवा कल्याण सारख्या योजना जाहीर झाल्या. महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे योजनांचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. मात्र जेव्हा जेव्हा जागा वाटप, निधी वाटप अशा गोष्टीवर चर्चा होऊ लागली तेव्हा तेव्हा महायुतीत काहीतरी सुरू आहे अशी माहिती बैठकातून बाहेर येऊ लागली. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिकांमधूनही अजितदादांविरोधात सूरही दिसला. इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीतही भाजप आमदारांनी दादांविरोधात तक्रार केल्याचंही समोर आलं. अगदी परवाचीच घटना. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात संघर्ष झाल्याचीही बातमी आली. फक्त भाजपकडूनच तक्रारी समोर आल्यात असं नाही. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही काही दिवसांपूर्वी भाजपाचे 4 मंत्री काहीच कामाचे नाहीत असं म्हणत घरचाच आहेरही दिला होता. महायुतीतील याच सगळ्या राजकीय कुरबुरीवर होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते. गेल्या काही दिवसातील राजकीय कुरबुरी पाहता अजित पवारांनी महायुतीसोबत राहावं असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? राज्याचे अर्थमंत्री आहेत अजित पवार. खरं तर त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातच लाडकी बहीण योजना जाहीर केली. इतकंच नाही तर तुमचा लाडका दादा अशाच टॅगलाईनचा वापर करून अजित पवारांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. गेल्या 8 दिवसांमध्ये बहिणीच्या गराड्यात गुलाबी जॅकेटमधले दादा महाराष्ट्रानं पाहिलेत. हे सगळं इथं होत असताना अजित दादांच्या खात्यानंच गुगली टाकली. आज दादांच्या अर्थविभागानंच लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून काही आक्षेप नोंदवले. आता महाराष्ट्रात प्रशासनावर घट्ट पकड कोणाची ह्यात जर 2 नावे सांगायची वेळ आली तर त्यातील एक अजित पवारांचं असेल. आणि अगदी त्यामुळेच आजचे हे शासन विरुद्ध प्रशासन नक्की कुठून आले हा यक्ष प्रश्न आहे. काय आहेत नक्की वित्त विभागाचे आक्षेप ते बघूयात आपल्या मीडिया सेंटरला. काय म्हणते लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभाग? योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपये कुठून आणणार? पहिला आक्षेप. राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही, राज्यावर 7.8 लाख कोटींचं कर्ज. तिसरा, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी मंजूर कसे झाले हा प्रश्न. महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला बाल कल्याण अनेक योजना आहेत. एकाच लाभार्थ्याला 2 योजनांचा लाभ मिळण्याची त्यामुळे शक्यता आहे असंही अर्थ विभागानं वर्तवलंय. योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे. मुलगी 18 वर्षांची होताच 1.1 लाख रुपये देतो, त्यासाठी वर्षाला 125 कोटी लागतात. प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या 5% म्हणजे 2,223 कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे. दादांची प्रशासनावरची पकड मजबूत असतानाही त्यांच्याच विभागानं लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेतले आणि तेच आक्षेप मित्र पक्षांनाही खटकले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयात प्रशासनानं चिंता करू नये अशा शब्दात अर्थ विभागाच्या या आक्षेपांना उडवून लावलंय. मला कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटतं की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात हे दृष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात. वित्त विभागाला आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही, जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो. 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठाला चिटकवला होता. पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते. कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाहीये. कर्ज घेणं हा काही गुन्हा नाहीये. मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. दीनदलित जनतेकरता महिलांकरता आहे, त्यामुळे ह्या योजना राबवल्या जाणार. मात्र काही मिनिटांनंतरच सुधीर मुनगंटीवारांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्यात त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी केलेले आरोप हे विरोधकांच्या भूमिकेवर आहेत. ज्यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केलाय त्यांना उत्तर म्हणून आपण आक्रमकपणे प्रतिक्रिया दिल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. असं असलं तरी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकही सरकारला चिमटे काढण्याची संधी सोडत नाहीये. निवडणूक संपल्यावर हेच सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल अशा शब्दात राऊतांनी सरकारला फटकारले. तसंच लाडक्या भावांना 6,000 पासून 10,000 मदत देणारे घर चालवणाऱ्या बहिणींना फक्त 1,500च कसं देऊ शकतं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हैं, उसे डिसिप्लिन नहीं कहते. कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपके पास कोई योजना नहीं. चुनाव खत्म होने के बाद योजना बंद करोगे क्योंकि सरकार भी बदलेगी, सरकार आपकी नहीं रहेगी. हम तो ये चाहते हैं कि जो हमारे लाडली बहन है उसके खाते में 10,000 जाना चाहिए. उनको सबसे ज़्यादा घर चलाने वाली वो महिला होती है. जो महंगाई है, चाहे सिलेंडर हो चाहे और कोई हो, तो उनको ज़्यादा पैसा मिलना चाहिए. आप ग्रेजुएट को 8,000, 12वीं पास को 6,000 और लाडली बहन को 1500 अपमान क्यों कर रहे हो? हे झालं शासकीय योजनेबाबत. जिथं राजकीय समन्वयाची बातमी येते तिथे समन्वयाची गरज ही महायुतीला नक्कीच कळली आहे. परत एकदा काल रात्री सुमारे 1.5 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. रात्री झालेल्या या बैठकीबाबत जेव्हा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. जागा वाटपाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका महायुतीची आहे की आम्ही एकेका जागेसाठी भांडायचं नाही, जनतेची सेवा करण्यासाठी तिघांनी एकत्र येऊन एक विचार, एक सूर, एक लक्ष असं काम करायचं आहे. बैठका होत राहतील, याच्यामुळे अडचणी नाही. जागा जेव्हा फायनल होईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल. प्रत्येकच पक्षातील नेते विधानसभा निवडणुकीबाबत आपापला अंदाज व्यक्त करत आहेत. त्यात आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते हसन मुश्रीफ यांची भर पडली. राष्ट्रवादी चांगली कामगिरी करेल आणि महायुतीला 165 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक पक्ष रिंगणात असल्यामुळे बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होतील असं मुश्रीफ यांनी सांगितलं. राष्ट्रवादी तिसरी आघाडी करणार नाही असा निर्वाळाही त्यांनी दिला. लोकसभेत झालेल्या चुका दुरुस्त करून आता
मतदारांकडे जात आहोत, त्यामुळे राष्ट्रवादी आणि महायुतीला यश मिळेल असंही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीत 2 गट, 2 पक्ष, आमचा आणि पवार साहेबांना. मग शिवसेनेमध्ये 2 पक्ष, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसेने कालांनी घोषणा केली, वंचित, हे जवळजवळ 8 आणि त्याशिवाय अपक्ष. बहुरंगी लढती होतील, कोणी थांबायला तयार नाही. आणि आता बहुरंगी लढती लोक जनता ठरवेल काय करायचं ते, आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेला राष्ट्रवादी आणि महायुतीला जोडून द्यायचं. अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी गट हा निवडणुकीनंतर तुम्हाला समजेल तशा पद्धतीनं आता त्यांनी काम केलेलं आहे. तिसऱ्या आघाडीचा जो चर्चा आहे, तिसऱ्या आघाडीत होणार नाही, युतीमध्येच आम्ही लढू. राष्ट्रवादी नाही, महायुती सत्ता नाही महत्वाचं आहे, आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री. किती जागा येतील महायुतीच्या असं राज्यामध्ये? महायुतीचे 165 येतील. लाडकी बहीण योजना आणि त्यावरचे आक्षेप, त्यावरून सुरू झालेल्या चर्चा, त्याआधी महायुतीतील राजकीय कुरबुरीच्या बातम्या, याच सगळ्यांवर होता आपला आजचा पहिला प्रश्न. त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा पहिला प्रश्न बघूया. गेल्या काही दिवसातील राजकीय कुरबुरी पाहता अजित पवारांनी महायुती सोबत राहावं असं वाटतं का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूयात. यूट्यूबवरून श्रीनिवास कदम, दादांनी स्वगृही परतावे काही मंत्र्यांना सोडून. यूट्यूबवरून किरण राऊत, हे महायुती सोबत राहिले काय किंवा विरोधात राहिले काय? सामान्य जनतेला काय फायदा? यूट्यूबवरूनच ऋषी, त्यांनी शरद पवारांना सोडून चूक केली. फेसबुकवरून जयशंकर परिहार, महायुतीत जाण्याचा निर्णय दादांचा होता, आता राहायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. 2019 पासून जनतेचा विचार कुणी करतच नाही. फेसबुकवरून शरद धनगर, विधानसभेत महायुतीला अपयश आल्यास अजित पवारांना दोषी धरता यावं, म्हणून किमान त्यांनी महायुतीसोबत राहावं. इंस्टाग्रामवरून पंकज गायकवाड, सत्तेसाठी धडपड करणारा व्यक्ती कुठे पण जाऊ शकतो. इंस्टाग्रामवरूनच निशांत मांजरेकर, आता मनसेसोबत युती करा. महायुतीत सुरू असलेल्या याच सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरते, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला. ज्योतिजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला जी नवीन जबाबदारी मिळालेली आहे, मुख्यमंत्र्यांची जी विशिष्ट सेल आहे कल्याणकारी योजनेची, त्याचं दायित्व सध्या तुमच्याकडे आहे. आणि आता ही जी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेबाबत जे काही आक्षेप उचलल्या गेले, त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? धन्यवाद सरिता ताई, माझा आवाज येतोय? अगदी. सर्वप्रथम एबीपी माझाचं आभार की मला महाराष्ट्र शासनाची बाजू आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवता येते. खरं तर महाराष्ट्र राज्याला एक कल्याणकारी सामाजिक चळवळींचा इतिहास आहे, आणि मला वाटतं की आत्तापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या इतिहासातील सगळ्यात लोकप्रिय अशी योजना म्हणून आपल्याला लाडकी बहीण योजनेकडे पाहावं लागेल. आपण सरिताताई, जर आपण थोडंसं सोशल मीडियावरचं किंवा इंटरनेटवरचं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर गुगल प्ले स्टोअरवरती सोशल इम्पॅक्ट सॉफ्टवेअरमध्ये इंस्टाग्राम आणि इंस्टाग्राम लाईट नंतर आपलं जे नारी शक्ती ॲप आहे ते सगळ्यात जास्त डाउनलोड केलं गेलेलं 3ऱ्या क्रमांकाचं ॲप आहे. आणि ह्या माध्यमातून अगदी गडचिरोलीच्या जंगलामध्ये बसलेली महिलासुद्धा थेट या योजनेसाठी अर्ज भरू शकते. राहिला भाग आक्षेपांचा, तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की लाडक्या बहिणींना लाभ मिळणार 1,500 रुपयांचा म्हटलं की काही सावत्र भावांच्या पोटामध्ये दुखू लागलंय. त्या सावत्र भावांनी अजिबात काळजी करू नये. महाराष्ट्र राज्य हे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. 17% GDP मधलं आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. GST मध्ये आपलं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. नुकतंच FDI मध्ये
माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचं अर्थकारण इकॉनॉमी ही वाढत आहे. दावोसमध्ये 3,56,000 कोटी रुपयांचे करार झालेले आहेत. आणि त्याचबरोबर मला आणखीन एक सांगायचं की अर्थ खात्याला जी चिंता वाटते, तर मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की FRBM ॲक्ट म्हणतो की तुमचा जो काही इंटरेस्ट रेट असतो ना, तो 6 ते 7% आत असला पाहिजे. आणि आत्ता आपण 2,47,00,000 महिला भगिनींना जो काही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आहोत, तो हा FRBM ॲक्टच्या अंतर्गतच आहे. महाराष्ट्राचा विकास होतोय, कोस्टल रोड होतोय, अटल सेतू झालेला आहे, रस्ते होत आहेत, उद्योग येत आहेत. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अत्यंत सक्षमपणाने आम्ही देऊ. त्याचा कुठलाही भार किंवा त्याच्यामुळे कुठलाही तोटा हा अर्थव्यवस्थेला होणार नाही, याची आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडून मी हमी देते. तर आपण नेहमी अजितदादांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा दादांची प्रशासनावरची पकड ही फार मजबूत आहे असं म्हटलं जातं. त्याच दादांनी खरं तर बजेटमध्ये ही योजना घोषितही केली. मात्र त्याच दादांच्या खात्यामधनं जर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतील तर याचा अर्थ नक्की काय होतोय? म्हणजे याचा अर्थ प्रशासन विरुद्ध शासन असा आहे की अजून काही? ताई, खरं तर या ठिकाणी एक सांगायचं आहे की प्रशासनानं अजिबातच काळजी करू नये. मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मगाशी स्पष्टपणाने सांगितलं की अधिकाऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब हे अत्यंत सक्षम आहेत. आणि त्यामुळं बघा, कुठल्याही राज्यव्यवस्थेच्या विकासाला जोपर्यंत मानवी चेहरा नसतो ना, तोपर्यंत तो विकास हा विकास नसतो. कदाचित ज्या लोकांना स्वतःचे सख्खे भाऊ कळाले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना काय कळणार आहे? आत्तापर्यंत या राज्यामध्ये फक्त लाडका मुलगा योजना, लाडकी मुलगी योजना किंवा लाडका नातू योजना इतकीच चालू होती. आत्ता मात्र काबाड कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या महिलांना 2,47,00,000 महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. सरिताताई, काही स्टॅटिस्टिक्स मला तुमच्या पुढे सांगायचं आहे की नारी शक्ती ॲप जे पूर्णपणानं मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने विकसित केलं होतं, त्याचे 15 दिवसामध्ये 1,19,00,000 डाउनलोड झालेले आहेत. आणि जवळपास 1,20,00,000 महिलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत. आणि त्यातल्या उरलेल्या इतर महिलांनी ऑफलाईनमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. आणि या योजनेचं चावडी वाचन झालेलं आहे. कलेक्टर्स आणि आपला जो जे शासनाची मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, त्यांचं जे इंटेन्शन आहे त्याबद्दल मला वाटतं कोणालाही प्रश्न नाहीत. तिघही जनतेत जाऊन आणि महिलांकडे जाऊन ह्याबद्दल, ह्या स्कीमबद्दल, या योजनेबद्दल सांगत आहेत. याचा फायदा सुद्धा महायुतीला होऊ शकतो जर ही व्यवस्थित राबवल्या गेली तर. आणि हे जे ॲप्सची जी संख्या आपण सांगता आहात ती सुद्धा लक्षणीय आहे. हे सगळं एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला आहे की ही योजना राबवण्यासाठी पैसा कुठनं येणार? ॲप लाख डाउनलोड होतील, पैसा नक्की कुठनं येणार हा प्रश्न सगळेजण विचारत आहेत. ज्या वेळेस माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली योजना मांडली, तर त्याच वेळेला अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठीची संपूर्ण तरतूद ही केली गेलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की येत्या रक्षाबंधनला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. यामध्ये कुठलीही शंका नाही. योजना करतानाच त्या संदर्भाची आर्थिक तरतूद ही केली गेलेली होती. आणि मला वाटतं की कदाचित लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह चालवलं गेलं तसं काही सावत्र भाऊ त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे अशा पद्धतीचं काही फेक नॅरेटिव्ह चालवतायत का? कारण महाराष्ट्र हे देशामधलं एक अत्यंत अग्रगण्य राज्य आहे आणि आपली अर्थव्यवस्था अत्यंत बळकट आहे. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या अर्थव्यवस्थेचा विकासच होतोय. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेलाच नव्हे तर मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, कुठल्याही योजनेला निधीची कमतरता भासणार नाही. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. संजय राऊत यांचं म्हणणं आहे की निवडणुकीनंतर ही योजना बंद करण्यात येईल तुमच्याकडून. म्हणजे कुठेतरी त्यांनी हे मान्य केलंय का की तुम्ही सत्तेत येणार आहे?
खरं तर मला वाटतं की आता संजय राऊतांच्या घराच्या बाहेर एखाद्या मेंटल हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स उभी करण्याचा गरज लागलेली असं मला वाटतं. संजय राऊतांनी आत्ताच मान्य केलं आहे की आम्ही सत्तेत येणार आहोत, परंतु त्याच वेळेला मला वाटतं की हे आमच्या योजनेचं यश आहे की आज उबाठाच्या शाखांवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले जात आहेत. आणि मला संजय राऊतांना खरं तर विचारायचं आहे की अहो तुम्हाला लाडकी बहीण योजना कशी कळणार, कारण तुमच्या नेत्यांना सख्खा भाऊ नाही कळाला, चुलत भाऊ नाही कळाला, जे आपल्या सख्ख्या भावाला देऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींना काय देणार आहेत. अहो तुम्हाला तुमचा बाप नाही कळाला. उद्याला 19 वर्ष होतील की ज्या वेळेला मुंबई पुराच्या पाण्यात वेढलेली होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीवर एकटं सोडून उद्धवजी ठाकरे हे पंचतारांकित हॉटेलमध्ये आपला वाढदिवस साजरा करत होते. तो उद्याचा काळा दिवस असणार आहे. त्यामुळे ज्यांना स्वतःचा बाप नाही कळाला, स्वतःचे भाऊ नाही कळाले, त्यांना ही योजना अजिबात कळणार नाही. आत्तापर्यंत ह्यांना फक्त घेणं माहिती होतं, 100 कोटीची वसुली घ्या किंवा मातोश्री 2 घ्या. पण आता लोकनाथ एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे सरकार हे देणारं सरकार आहे. आणि ताई तुम्ही बघा की महिलांच्या मधला इतका आत्मविश्वास आहे की आता नवरा जरी काही म्हणाला ना की घरातली महिला म्हणते की सावधान, मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. ही केवळ अर्थसहाय्याची योजना नाही आहे, तर ही महिला सन्मानाची, आत्मसन्मानाची चळवळ. ज्योतिजी आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि 0 आवरमध्ये आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. लोकसभेत एकही जागा न लढवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल स्वबळावर विधानसभेच्या 250 ते 250 जागा लढण्याचा निर्धार जाहीर केला. आणि त्यांच्या या घोषणेनंतर फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, याचीही चर्चा सुरू झाली. दरम्यान महायुतीच्या गोटातून आता राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. शिवसेना नेते केसरकर यांनी चर्चेनंतर राज ठाकरेंचं मतपरिवर्तन होऊ शकतं असं म्हटलंय, तर भाजप नेते नितेश राणेंनीही राज ठाकरेंच्या निर्णयावर सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांना मात्र राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून खोचक टीका करताना ऐकले. पाहूयात. ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. याच्यात सगळं आलं. आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288, 225 काय ते जागा लढणार आहे. हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल. काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे. राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता. यावेळेला त्यांचे आणि शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत. त्यांच्याशी ज्यावेळेला बोलणी होतील त्यावेळेला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल. आदरणीय मोदीजींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला. आता काल त्यांनी घोषणा केलेली आहे. मला असं वाटतं त्यांनी आपल्या पक्षाबद्दल भूमिका घेतली असेल तरी येणाऱ्या काळासाठी थोडा वेळ थांबू, वेट अँड वॉच करू. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन केलं. मात्र त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही न्यायालयासमोरच आहे. या विधानसभेची मुदत संपत आली तरी आमदार अपात्रतेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटानं पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंनी याचिका दाखल केली होती. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नव्हतं. त्या निर्णयाला गोगावलेंनी आव्हान दिलं आहे. या प्रकरणात तातडीची सुनावणी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी व्हावी अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र तातडीच्या सुनावणीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडून 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित झालंय. याबाबत शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत
यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. आमदारकी ही पणाला लावून आम्ही ही लोकशाहीमधली महत्त्वाची लढाई लढतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येईल याची आम्हाला 100% खात्री आहे. जे बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांनी आरशामध्ये आधी बघावं की सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे, ह्याला काम करण्याचा अधिकार आहे. कुठलं बोलताय तुम्ही? का सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे? तुम्ही घटनेपेक्षा मोठे? उगाच खोटं काहीतरी बोलत राहायचं, रेटून बोलत राहायचं. ते आता निवडणुकीत हरणार आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टानं अपात्र ठरवलं आहे. आता ही 2 महिन्यासाठी धावाधाव करून ते काय मिळवणार आहे? सर्वोच्च न्यायालयानं जर संविधान आणि घटनेचं मान राखला तर 24 तासामध्ये सगळे अपात्र ठरतील. त्यांचा पक्ष, त्यांचं चिन्ह हे गोठवलं जाईल. याच राजकीय बातम्यांनंतर आता पाहूया अजित पवार आणि महायुतीविषयीच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे आणि त्यासाठी जाऊया 0 अवरच्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. गेल्या काही दिवसातील राजकीय कुरबुरी पाहता अजित पवारांनी महायुतीसोबत राहावं असं वाटतं का? एकूण 22,000 मतं युट्यूबवर, 27% होय म्हटलंय, 73% नाही. इंस्टाग्रामवर 3,000 मतं, 51% होय म्हटलंय, 49% नाही. फेसबुकवर एकूण 17,000 मतं, 25% होय म्हटलंय, 75% नाही. एक्सचा कौल बघूया. %31 होय म्हटलंय, 69% नाही. एकीकडे अजितदादा लाडकी बहीण योजना जाहीर करतात आणि दुसरीकडे त्यांचेच खाते त्यावर प्रश्न विचारते. हे सरकार विरुद्ध प्रशासन म्हणायचे की राजकीय निर्णय आणि शासकीय निर्णय यातील तफावत? नोकरशाही ही अशा पद्धतीचे नोटिंग करून स्वतःला राजकीय निर्णयातून सेफ करत असते. मात्र अशा नोटिंगमुळे राजकारण तापू लागले तरीही अंमलबजावणीत काही परिणाम होत नसतो, हेही तेवढेच खरे. जर ही योजना महायुतीला सत्तेत आणणार असेल तर केंद्रही ताकदीनं पाठीशी उभे राहील यात शंका नाही. आता उरला राजकारणाचा भाग. महाविकास आघाडीनं भाजपला हरवण्यासाठी द्वेषानं लढून लोकसभेत यश मिळवलं तर भाजपकडून अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचं सगळं खापर अजित पवारांवर फोडलं जातंय. ज्या कारणासाठी अजितदादांना सोबत घेतलं त्याचा राष्ट्रवादी आणि महायुती दोघांनाही फायदा होत नाहीये असे असले तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे ट्यूनिंग मात्र ऑल वेल आहे असेही दिसते. पण शरद पवारांना तिथं सहानुभूती मिळते हे लक्षात आल्यामुळे दोघेही स्ट्रॅटेजी बदलण्याचा विचार करतील का? आणि बदलली तर ती काय असेल हे सांगणे आज तरी कठीण आहे. जसं मी बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस 140 कोटी भारतीयांच्या अभिमानाचा आहे, आपल्या शौर्याचा आहे. कारण आज आहे कारगिल विजय दिवस. 84 दिवसांचं युद्ध, 1000हून अधिक पाकिस्तान्यांचा खात्मा करत, घुसखोर दहशतवाद्यांना यमसदनी धाडत शूर भारतीय जवानांनी आजच म्हणजे 25 वर्षांपूर्वी आजच्या तारखेला कारगिलवर अभिमानानं पुन्हा तिरंगा फडकवला होता. त्याच वीर जवानांच्या बलिदानाला, शौर्याला एबीपी माझाचाही सलाम. हाच कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्रासमध्ये पोहोचले. त्यांनी युद्ध स्मारकाला भेट दिली, शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थित जवान, अधिकारी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि ज्या भूमीवर कारगिलचं समर रंगलं होतं त्याच युद्धभूमीतून पाकिस्तानला थेट त्यांच्याच भाषेत इशारा दिला. मोदींनी आपल्या 20 मिनिटाच्या भाषणातून दहशतवाद, जम्मू काश्मीर, लडाख, पाकिस्तानवर भाष्य केलं. प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पाकिस्तानचे
मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत असं सांगताना आमचे वीर जवान दहशतवादाला चिरडून टाकतील अशा शब्दात पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावलं. पाकिस्तान ने अतीत में जितने भी दुष्प्रयास किए उसे मुंह की खानी पड़ी है, लेकिन पाकिस्तान ने अपने इतिहास से कुछ नहीं सीखा है. वो आतंकवाद के सहारे, प्रॉक्सी वॉर के सहारे अपने आप को प्रासंगिक बनाए रखने का प्रयास कर रहा है. आज जब मैं उस जगह से बोल रहा हूं जहां आतंक के आकाओं को मेरी आवाज सीधे सुनाई पड़ रही है, मैं आतंकवाद के इन सरपरस्तों को कहना चाहता हूं कि उनके नापाक मंसूबे कभी कामयाब नहीं होंगे. शौर्य आणि पराक्रमाच्या याच कारगिल विजय दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न. कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण. पाकिस्तान कधी भारत विरोधी भूमिका सोडू शकेल असे वाटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. 1999 साली भारतानं पाकिस्तानला धूळ चारली. तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्ताननं एकदाही थेट युद्धाची हिम्मत दाखवली नाही. पण शेपूट वाकडं ते वाकडच, कारण थेट हल्ला करण्याची हिम्मत नसलेल्या पाकिस्तानची घुसखोरी कायम राहिली. सीमा भागात फुटीरतावाद्यांना मदत वाढवली आणि दहशतवादाला अजून कुमक पोहोचवणे सुरू केली. त्यातून मुंबईतील हल्ला असो, पठाणकोटमध्ये लष्करी तळावरचा हल्ला असो, अशा सगळ्याच दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच हात होता हे उघड झालं. भारतानंही या भ्याड हल्ल्याचं निधड्या छातीनं उत्तर दिलं. सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक, भारतानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून यमसदनी धाडलं. गेल्या 25 वर्षांमध्ये भारत पाकिस्तान यांच्यात सामरिकदृष्ट्या काय बदल झालाय याचंच हे एक उदाहरण. याशिवाय आणखी काय काय बदल झालाय सांगतायत ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि संरक्षण तज्ञ सतीश ढगे. बघा. कारगिल युद्धानंतर 25 वर्षांनंतर भारताच्या संरक्षण नीतीमध्ये काय फरक पडला आहे, भारताची संरक्षण सिद्धता कशी आहे. लक्षात असावं की आता कारगिल युद्धानंतर या भागामध्ये सैन्याची कमी होती. तिथे एक ॲडिशनल डिव्हिजन म्हणजे 20,000 सैनिक तैनात केलेले आहेत. याच्याशिवाय या भागामध्ये जी टेहाळणी करणं म्हणजे ज्याला आपण सर्व्हेलन्स म्हणतो ते प्रमाण आता खूप वाढलं आहे. पहिले आपल्याकडे फक्त हेलिकॉप्टर्स आणि फिजिकल पेट्रोलिंग होतं. आता त्याच्याऐवजी आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत, आपल्याकडे ड्रोन्स आहेत जे टेहाळणी करतात, आपल्याकडे रडार्स आहेत. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आलेली आहे, ज्यामुळे जर पाकिस्ताननी किंवा चीननी आपल्या सीमेवरती घुसखोरी केली तर आपल्याला ते लगेच कळू शकतं. तिसरा मुद्दा असा आहे की या भागामध्ये आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूपच छान झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही घुसखोरी झाली तर त्याला आपण लगेच तोंड देऊ शकतो. 1999च्या अनुषंगानं पाकिस्तान हा भारतासमोर फार मोठ्या प्रमाणावर कमकुवत त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वाळीत टाकण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. पण मुळातच पाकिस्तानच्या जनुकांमध्येच भारत द्वेष आहे आणि म्हणूनच ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स हीच त्याची रणनीती असल्यामुळे जरी प्रत्यक्षरित्या पाकिस्तान भारताविरुद्ध हल्ला करू शकत नसला तरी सुद्धा एक प्रकारे दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तान हा भारताला परेशान करण्याचा प्रयत्न करतच राहणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचा आका चीन याच्या मदतीनं खऱ्या अर्थानं भारताला
2.5 फ्रंट ऑफ वॉर, म्हणजे एका बाजूला पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला चीन, तर तिसऱ्या बाजूला अंतर्गत दहशतवादाचा खतरा खऱ्या अर्थानं भारताला निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच पाकिस्तानचा मुकाबला जर करायचा असेल तर त्याच्या सोबतच चीन आणि दहशतवाद याचा सुद्धा एकत्रित कसा मुकाबला करायचा याचा विचार भारताला करावा लागणार आहे. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपण पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धवेळी भारताचं संरक्षणासाठीचं बजेट किती होतं आणि आतापर्यंत त्यात किती बदल झालाय? भारत सरकार आपल्या सैन्य दलावर किती खर्च करतं ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. वर्ष 1999 45,694 कोटी हे आपलं संरक्षण दलासाठीचं बजेट होतं. 2009 मध्ये 1,41,703 कोटी ते झालं. 2019 ला ते बजेट 3,19,00,000 कोटी झालं. आता एक नजर टाकूया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य ताकदीवर. भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे, तर पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य. या दोन्ही देशातील सैन्याचं एकूण बलाबल पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. सर्वात आधी बघूया एअरफोर्स किती मजबूत आहे. भारताकडे एकूण विमानं आहेत 2,296, तर पाकिस्तानकडे विमानं आहेत 1,434. भारताकडे एकूण लढाऊ विमानं आहेत 606, तर पाकिस्तानकडे आहेत 387 विमानं. भारताकडे एकूण लढाऊ हेलिकॉप्टर्स 40 आहेत, तर पाकिस्तानकडे 57 आहेत. भारताकडे एकूण 6 हवाई टँकर्स आहेत, तर पाकिस्तानकडे ही हवाई टँकर्स 4 आहेत. आता बघूया नौदलाची ताकद. एकूण जहाजं भारताकडे 294, तर पाकिस्तानकडे 114. एकूण विमानवाहक जहाजं भारताकडे 2, तर पाकिस्तानकडे एकही नाही. भारताकडे 12 विनाशिका आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 2. भारताच्या नौदलाकडे 18 कॅव्हर्ट्स आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 7. एकूण पाणबुडी भारताकडे 18 आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 8. नौदल भारताचं माइन वॉरफेअर मध्ये बघितलं तर भारताकडे 18 आहेत माइन्स, तर पाकिस्तानकडे फक्त 8. आता बघूया सेनेची ताकद. थलसेनेची ताकद आपण बघतो आहोत. भारताकडे एकूण मनुष्यबळ 14 लाखाचं आहे, पाकिस्तानकडे मनुष्यबळ 6,53,000. रणगाडे भारताकडे 4,614, तर पाकिस्तानकडे 3,742. भारताकडे एकूण बख्तरबंद सेनावाहक 1,51,248, तर पाकिस्तानकडे 49,000 फक्त. एकूण तोफा भारताकडे 2,508, तर पाकिस्तानकडे 4,472. आपण कारगिल विजय दिन आणि पाकिस्तानी कुरापतीचं विश्लेषण केलं. त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण, पाकिस्तान कधी भारत विरोधी भूमिका सोडू शकेल असं वाटतं का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून शिवप्रसाद पवार, नाही, पाकिस्तान स्वतः संपेल पण भारत विरोधी भूमिका सोडणार नाही. एक्स वरूनच अनिल सुकसे, जोपर्यंत पाकिस्तान धोरणी लोक भारतात असतील तोपर्यंत पाकिस्तान भारताचा द्वेष करत राहणार. यूट्यूबवर विश्वतेज जाधव, पाकिस्तानने भारत विरोधी भूमिका सोडो किंवा न सोडो, परंतु भारत प्रत्येक बाबतीमध्ये वरचढ आहे.
युट्यूबवरूनच रवींद्र पाटील, नरेंद्र मोदींनी कठोर भूमिका घ्यायला हवी तेव्हा पाकचं डोकं ठिकाणावर येईल. इंस्टाग्रामवरून जीवन बोधले, पाणी प्रश्न आणि सीमा प्रश्न यावर तोडगा काढून दोन्ही देशांनी समन्वय साधला तर पाकिस्तान भारताविरुद्ध भूमिका सोडू शकेल. इंस्टाग्रामवरून रमेश कांगणे, तत्कालीन राज्यकर्त्यांच्या चुकांचे परिणाम भारतीय सैनिक भोगतायत. भारतद्वेषावरच पाकिस्तानचं राजकारण चालतं. देशाच्या सीमा भारत पाकिस्तानच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण, पाकिस्तान कधी भारत विरोधी भूमिका सोडू शकेल असं वाटतं का? एकूण 37,000 मतं युट्यूबवर. 15% होय म्हटलंय, 85% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 53% होय म्हटलंय, 47% नाही. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. 16% होय म्हटलंय, 84% नाही. एक्सचा कौल बघूया. 17% होय म्हटलंय, 83% नाही. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सैनिक जल, जमीन, आकाश सर्व ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा देतात. मातृभूमीसाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान देतात. भारताने कधीही पहिली गोळी झाडली नाही, कधीही स्वतः लढाईला तोंड फोडलं नाही. जेवढी युद्ध लढावी लागली ती सगळी शेजाऱ्यानं आक्रमण केल्यानंतरच लढली गेली. कारगिलचं युद्ध असंच एक युद्ध होतं. एकीकडे पाकिस्तान सरकार शांततेची बोलणी करण्याचं नाटक करत होतं, त्याच वेळी पाकिस्तान लष्कर प्रशिक्षित अतिरेकी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करत होते. शेजारी राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवू पाहणाऱ्या वाजपेयी सरकारसाठी तो मोठा धक्का होता. आपल्या जवानांनी पाकिस्तानातून घुसखोरी केलेल्या एक अतिरेक्याला यमसदनी तरी धाडलं किंवा पाकिस्तानात पळवून तरी लावलं. यातून पाकिस्तानने धडा घेतला. नंतर सीमेवर थेट युद्ध केलं नाही, पण जिहादी विचारांचा प्रसार करून धर्मांध तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देऊन भारताच्या विविध भागात नंतरची 10-15 वर्ष अतिरेकी हल्ले सुरू ठेवले. मोदी सरकारच्या काळात यावर नियंत्रण आलं असलं तरी सीमेवर आणि सीमेच्या आत धोका मात्र कायम आहे. सीमेवर जवान जसे प्राणपणाने सीमेचं रक्षण करतात, त्याचप्रमाणे सीमेच्या आत नागरिकांनी आपली कर्तव्य पाळणं, सजग राहणं, देशविघातक विचारांना उघडं पाडणं गरजेचं आहे. तसं केलं तर ती सीमेवर आपल्यासाठी सर्वस्वपणाला लावून उभा असलेल्या, आत्तापर्यंत बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना ठरेल. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया सोमवारी रात्री 7:56 कुठेही जाऊ नका. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.